दत्तानंद आणि निष्काळजी दोघे वसुनगरीमध्ये पोहोचले. पोहोचल्या पोहोचल्या दत्तानंदचं डोकं थोडं दुखू लागलं. मग आपोआप ठीक झालं. मागे ते बघत होते, कुठला दरवाजाच नव्हता. निष्काळजी जरा चुकचुकल्यासारखं आजूबाजूला बघितलं. अरे, ह्या दरवाजाच्या जवळ नेहमी लोक असायची. थोडी दुकानं पण होती. पण आज हा दरवाजा खूप सामसूम आहे. कोणी दिसत का नाही इथं? तसं दत्तानंदला वाटायला लागलं. आपल्यामुळे तर दरवाजा कोसळला नाही ना? नाही 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 नाही, असं काही झालं नाही, होणार नाही. अभिजित म्हणाला लगेच. मी तर पहिल्या पिढीतला जादूगार आहे, म्हणजे मला माहित नाही. पण तू सुद्धा कोणाला बोलू नकोस. म्हणजे काय आहे ना, आपल्यामुळे झालं जरी असेल तरी आपण गप्प बसायचं. दत्तानंद, होय बरोबर आहे तुझं म्हणणं. अरे, तुझ्या तोंडाला ते दारूचा वास यायचा सुद्धा बंद झाला रे. तुला तुला आणि तुला चढल्यासारखी पण नाही वाटत आता. तसा अभिजित म्हणाला, मी पृथ्वी लोकामध्ये स्टेबल राहण्यासाठी पित असतो. माझ्यासारखे बरेच जादूगार पृथ्वीवर त्याची शक्ती न समजल्यामुळे दारूच्या आहारी जातात. म्हणून वसुनगरीमध्ये छत्रपतींनी एक सुविधा करून घेतलेली आहे. इथं आल्यावर तुमच्या शरीरावर दारूचा अंमल राहत नाही. आणि इथलं वातावरण जादूगारांसाठी एवढं पोषक आहे की त्यांना त्यांच्या शक्तीचा त्रास होत नाही. असं म्हणत अभिजित हवेमध्ये उडू लागला. दत्तांना, अरे, एवढा वर उडू नकोस. जास्त जादू करशील तर बेशुद्ध पडशील. तसं अभिजित, हे पृथ्वी लोक नाही, हे आपले लोक आहे. इथे काय होत नाही. इथलं वातावरण आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि तू एक्झॉस्ट न होता जास्त वेळसाठी इथं जादू करू शकतोस. आणि इथे आपण लवकर रिकवर सुद्धा होऊ शकतो. बघ, ब्रह्मरत्नाची कृपा आहे. तू पण उडायला प्रयत्न कर. उड उड तू, उड हवेत. पण पण कसं उडायचं? फक्त विचार कर, तू आपोआप उडू लागशील. निष्काळजी असं म्हणाला तेवढ्यातच दुरून एक मासं पकडल्यासारखं जाडं त्याच्या अंगावर येऊन पडलं. दोरीचं जाळं अंगावर येऊन पडल्यावर निष्काळजी थप करून खाली पडला. तिथे दोन माणसं खूप अशा जमिनीच्या लेवलपासून उडत आली. दत्ता तिथे आले. त्यातल्या एका माणसाने हात फिरवताच दत्तारांचे हात, दोन्ही हात बेडी घातल्यासारखे जवळ आले आणि त्या तोंडावर चिकटपट्टी लागावं असं त्याचं तोंड बंद पडलं. आणि मग त्यातला एक माणूस बोलू लागला. त्याचं नाव होतं राम. ए श्याम, हे बघ, आपण कोणाला पकडले बघ. तसं श्याम म्हणाले, अरे आता निष्काळजी माणूस आहे. दुसरा राम म्हणायला लागला, काय रे निष्काळजी माणसा, 4 वर्ष कुठं होतास? आणि तुला माहिती आहे का नाही, हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित झालाय. आणि आजच नेमका दरवाजा कोसळायच्या दिवशीच तो कसा काय बोलास रे? तसा अभिजित म्हणाला, अरे श्याम, पहिला मला या जाळ्यातून बाहेर काढ, मग सांगतो तुला सगळं. आणि ते ते दत्तानंद आहे, ते माझं दोस्त आहे. बरोबर आणलाय मी त्याला, त्याला पण सोडा रे. श्यामने एक चुटकी वाजवली. तसं दत्तानंद आणि अभिजित दोघेही सुटले. अभिजित म्हणू लागला, दत्तोबा, ह्यांना भेट. हे माझे मित्र आहेत, राम आणि शात. हे कोतवाल आहेत वसुनगरीचे, आणि माझे चांगले मित्र सुद्धा आहेत. तसं राम म्हणला, अरे ते सगळे राहू दे रे, 4 वर्ष कुठं होत असतो. तसा अभिजित त्याला सांगू लागला, अरे पृथ्वीवर माझं ब्रेकअप झालं रे. अभिजितने हे सांगताच दोघे सहानुभूती द्यायचं सोडून जोरजोरात हसू लागले. तसं दत्तानंदला जर वाईट वाटायला, दत्तानंद लगेच, अरे कसले मित्र आहे रे तुम्ही, त्याचं सांत्वन करायचं सोडून हसताय काय? आता मला कळालं, हे बिचारे एवढं का दारू प्यायला लागले. तसं श्याम म्हणाला, अरे कपरे, पृथ्वीवर गेल्यावर दारू तर ह्याला लागतेच, त्यात काही नवीन नाही. आणि ब्रेकअपचं म्हणशील तर वसुनगरीमध्ये ह्या निष्काळजीची एका वर्षात 5 ब्रेकअप झाली. ब्रेकअप झाल्यावर महिनाभर दुःखात पडून राहणं आणि काहीच अभ्यास न करणं, हे ह्याच्यासाठी काही नवीन नाही. हे सगळं त्याचं त्या निष्काळजीचं ठरलेलं आहे. तसा अभिजित बोलू लागला, बरं ते सगळं राहू दे रे, हा दरवाजा का कोसळला? तसं राम म्हणाला, अरे 3 वर्षापूर्वी हा दरवाजा कोसळणार आहे हे लक्षात आलं होतं. तेव्हाच या दरवाजाचा वापर बंद करायचा आदेश निघाला. छत्रपतींनी तो आदेश काढून तसं ठरावच पास केला. 1 वर्षांपासून ह्या दरवाजावर तर आम्ही कोणाला येऊ सुद्धा देत नव्हतो, आणि आज हा दरवाजा कोसळणार होताच, तर तू अचानक कशा दरवाज्यातून प्रकट झालायस? म्हणजे हुश, असं झालं हे. म्हणजे आम्हाला वाटत होतं की आमच्यामुळेच हा दरवाजा पडला. अरे पण असं का झालं? असं अचानक दरवाजे का कोसळायला लागले? तसं श्याम म्हणायला लागला, टीचिंग रूममध्ये व्यवस्थित शिकला असताच म्हणजे सगळं कळालं असतं तुला. म्हणजे अरे बरं राहू दे की, आता राहिलं शिकायचं, सांग आता तूच. तसं श्याम बोलू लागला, सर्व दरवाजे काही काळानंतर कोसळतच असतात. ते कोसळल्यानंतर पुन्हा नवीन दरवाजे बांधावे लागतात. पण हल्ली मात्र काहीतरी विचित्रच चालू आहे. सर्व दरवाजे पटापटा कोसळू लागलेत. त्यामुळे छत्रपती सुद्धा खूप काळजीत आहेत. हे सगळं कसं कंट्रोल करायचं हे कुणाच्याच लक्षात येत नाहीये. अभिजित, पण असं का व्हायला लागले? तसं राम त्याला बोलू लागला, हे सर्वांनाच माहित आहे की असं का होतंय. एक विद्रोही संघटना आहे, वसुवादी संघटना. त्यांचं म्हणणं आहे की वसू नगरीमधील लोकांनी वसुनगरीमध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळावी. त्यांची मागणी मान्य व्हावी म्हणून तेच गुप्तरीतीने हे सगळे दरवाजे पाडत आहेत. अभिजित, मग ते चुकीचं जर काय बोलतायत, सगळ्यांना राहायला जायला पाहिजे यार. बघ ना, मी आता बाहेरनं राहून आले.
श्याम: होय ना, सगळ्यांना तेच वाटते, म्हणूनच सगळ्यांचा त्यांना छुपा पाठिंबा सुद्धा आहे. शेवटी प्रत्येकालाच संपन्न अशा या वसुंधरीमध्ये राहायची इच्छा आहे ना. पण छत्रपती ऐकत नाहीत, काय करायचं त्याला? दत्तान: मग छत्रपती का विरोध करतायत ह्या सगळ्या गोष्टीला? राम: ते छत्रपतींनाच माहीत बाबा, आपण साधं कोतवाल आहे, आपल्याला काय माहीत. बोलता बोलता सगळेजण नो फ्लाईंग झोनच्या बाहेर आले. राम श्याम आपापल्या जागी उडत निघून गेले. अभिजित दत्तानंदला म्हणाला, चल दत्तोबा, थोडं आवरून घेऊयात, मग तुला मी टीचिंग रूममध्ये घेऊन जातो. इथं पण एक एक्स्ट्राच आहे. निष्काळजी परत आला ही खबर वसुनगरीमध्ये पसरली आणि निष्काळजीच्या सगळ्या जुन्या गर्लफ्रेंडना ही खबर कळाली. त्यांना चांगलाच चिव चढलाय. निष्काळजीचं काही खरं नाही.